मित्रांनो, जे 61 फाट्याचं हिंदकेसरी पारंपरिक मैदान होते, यामध्ये काय नवीन चेहरे आपल्याला बघायला भेटलेत. तर आपण त्यांची माहिती घेऊया. चला बघूया ह्या मैदानात नवीन चेहरे कुठले कुठले आहेत. मित्रांनो, जे 61 फाट्याचं माळशिरसचं हिंदकेसरी मैदान आहे, यामध्ये पारंपरिक मैदानात नवीन चेहरे भेटलेत आपल्याला. तर चेहऱ्यांचे आपण गुलाल पात्र झालेत, त्या बैलांची ओळख घेऊया. कुठला आहे हा चेहरा? ही मलवडीचा आहे, शंभू. येडा शंभू म्हणते त्याला. घरच्या गायचा आहे का विकत आणलाय? घरच्या गायचा आहे, घरीच बनवलेला आहे. कसा आहे दाताला? दाताला आता चौसा झाला असेल, दुसाच आहे. ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली याची? त्याच्या अगोदर पण बऱ्याच ठिकाणी राहिलेलं आहे गोल्ला. सांगा मैदान कुठलं कुठलं राहिलं. आता आपलं मैदान नाव सांग श्याम. बरेच मैदान आता म्हणजे ॲक्च्युअली सांगता यायचं नाही, पण बऱ्याच पण सगळ्यात मोठं मैदान हेच राहिलं. हां मोठं आज मैदान. पैरा कोणावर होता? आज पहिला मास्तर बरोबर आहे, कुठला मास्तर? मंगळवेढ्याचा मास्तर आहे. काय आहे नक्की पार्श्वभूमी काय राहिलेलं आहे घरची हा बैल सांभाळताना? काय नाही, आपलं नाद म्हणून सांभाळलेलं आहे. आपलं काय करता म्हणजे व्यवसाय काय? शेतीच आहे. किती एकर आहे शेती? 5-10 एकर आहे. उजवीनं पळतोय डावीनं पळतोय? दोन्ही खांदी पळतो. नाव काय आहे याचं? शंभू. शंभू बरोबर कोण पळाला? हे काय रे? मास्तर. मस्त. पुन्हा एकदा जाता मालकाचं नाव सांगा आणि बैल कुठं असतो सांगा. मालकाचं नाव पप्पू कोंडलकर, मलवडी. जेऊरच्या जवळ मलवडी आहे. बैलाचं नाव शंभू बैलाचं नाव. ऑल द बेस्ट. नवीन नंदी गुलाल पात्र कोणावर पळाला? हा आज वेगाचं भूत शंभू म्हणणार, शंभू बरोबर पळाला. मलवडी शंभू. मलवडीचं शंभू. हो, ह्याचं नाव काय? याचं नाव मास्तरराव, आदत हिंद केसरी मास्तरराव. कुठल्या मैदानात झालेलं? गेल्या वर्षी ह्याच मैदानात 1 नंबर केलता, कुणाबरोबर? सम्राट बरोबर हो, 1 नंबर 1 नंबर केलेला. त्याच्यानंतर काय कामगिरी राहिली? त्याच्यानंतर ओपनला वगैरे बरेच नंबर केलेत. निमसोडला काल यात्रेच्या मैदानात 1 नंबर केला. त्याच्यानंतर माझ्या घरचं एक दुसरं वासरू आहे, त्याला घेऊन वरोडला 2 नंबर केला. परत आदतला वगैरे वासर घेऊन असा नंबर करतोय, प्रत्येक झाले ते 1-2 नंबर करतोय, गेला फायनलला. पण मोठ्या मैदानात आदत नंतर आज त्याचं कामगिरी झाली. बरोबर आहे. कसं आहे दाताला आता? दाताला चौसा आहे आता. कुठली खरेदी आहे ही? खरेदी म्हणजे मी लहान असताना बैल आमच्या पाहुण्याच्यातनं घेतलेला आहे, शेजारी, म्हणजे माझ्या घरचा असल्यासारखा बैल आहे. हो, बर. कुठनं पळतोय, उजवीनं डावीनं? दोन्ही खांदे फुल्ल पळतो. या कड आले तर बी डावीन काढतोय, काय अडचण येत नाही. हो, उजवीचे गुलाल आहेत, डावीचे गुलाल आहेत त्याचे, 1 नंबरची, कुठली अडचण येत नाही. अक्कलकोटच्या सर्जासोबत बी पळला, 1 नंबर केलाय पाठीमागं उपरवाडीला. हो, पहिऱ्याचं नियोजन? पहिऱ्याचं नियोजन मी स्वतःच करतोय. माझे मास्तर प्रेमीचे काय ग्रुप आहे, माझी वस्तीवरची मुलं, गावातली मुलं, ह्यांच्या सर्वांच्या सामंजस्यपणान ऐकण्यातनं मी डायरेक्ट पायरा करत असतो. या आदत मध्ये 1 नंबर झाल्यानंतर नंतरचा दात नंतरचा प्रवास अवघड आहे का? दात लावल्यानंतर प्रवास तसा भरपूर अवघड आहे, पण जर बैल पळला तर कायच अवघड नाही. दात लावल्यानंतर गैरसमज आहे, बैल पळत नाही काय नाही. ज्या दिवशी दात पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 नंबर केलाय. हो, जास्त वेळ घेत नाही. कुठं असतो हा बैल? हा बैल मंगळवेढा रेड्डे. कुठं आलं ते? आता म्हटलं तर पंढरपूरच्या पुढे मंगळवेढा 20 किलोमीटर. मंगळवेढच्या एक पुढं आपलं गाव आहे रेड्डे म्हणून, ग्रामीण भागात 20 किलोमीटर, म्हणजे खाली सांगोला टच, सांगोलच्या पुढं. हो, चालेल. तर फायनलसाठी शुभेच्छा. आणि विकायचा वगैरे आहे का काय? विकायचं म्हणजे जसे आपल्याला जर आली किंमत तर आपण विकणार, पण आपण पहिल्यापासून आपल्याला फोन वगैरे येतात, पण आपल्याला एक नाद आहे, त्यानं आपला नाद पूर्ण केला आहे. आता जे काय आपल्याला अपेक्षा होते ते सगळ्या पूर्ण केल्यात. तशी जर काय आपल्याला आली किंमत तर आपण देणार आहे, काय अडचण नाही. तुमचं नाव? नितीन सुपनर माझं नाव. ऑल द बेस्ट फायनलसाठी. थँक्यू. हा बैल पळाला याच्याबरोबर शंभू बरोबर. शंभू बरोबर. आणि याचं नाव? मास्तरराव. मास्तरराव आणि शंभू. अजून एक नवीन चेहऱ्याची ओळख? ह्यो दहीसरचा तुपान म्हणून आहे. दहीसरचा आता इथं सोनगावमध्ये असतो, बारामती सोनगावमध्ये. तुपान म्हणून बैल. कुठनं खरेदी केलेला आहे का घरच्या गायचा? ह्यो आता मग बोल्या शेटचाच आहे, त्यांना खरेदी केलेला बैल आहे. बरं. तो आता आपल्यापाशी पावसाळ्या सीझनला आपल्यापाशी असतो सांभाळायला. उजवीनं पळतोय डावीनं पळतोय? मग उजवीनं पळाला, पहिल्यांदा 13-12व्या गटात पळालो आम्ही, आणि आता 9व्या सेमीमध्ये पळालो. त्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? त्याच्या अगोदर बिनजोडला मुंबईमध्ये तर म्हणजे चांगल्या टॉपलाच पळाला आहे, चांगल्या मोठ्या चांगल्या गाड्या केल्यात. आणि आता आपल्या इथं त्या दिवशी बर्डला आदतमध्ये बी फायनलला राहिला, म्हणजे मेगाला उतरला आणि आज फायनलला हिंद केसरी झाला. एक 5 वर्षाचा संघर्ष आमचा संपलाय. 5 वर्ष म्हणजे कुठंच बोलत ना? कुठंच नाही, ज्या त्या अड्ड्यात यायचं, बैल पळवायची, घरी घेऊन जायचं, तोंडात आणल्यागत, एवढी अवस्था वाईट.
पण आज या बैलाने एवढ्या फक्त सिद्ध करून दाखवलं. बंदीच्या काळात 14 बैल घरी होती मुंबईवालीची. असा एवढा मोठा आनंद म्हणजे आज सगळ्यात पहिल्यांदा झाला. आज हिंद केसरी झालो ह्या मैदानात मग 8 वर्ष झालं पळा येतोय पण कधीच राहिलो नाही. तुम्ही सांगितलं 5 वर्षाचा संघर्ष आज संपला, त्या 5 वर्षानं काय तुम्हाला शिकवलं? फक्त संयम ठेवायचा. आम्हाला एक मोगळे सरांचा एकच शब्द आठवतो कधी पण, किती हरवून द्या घरी जाताना आनंद इच्छा होतो, फक्त एकच शब्द ऐकून दिवस हा प्रत्येकाचा ठेवायचा तो फक्त संयम. आज दिवस तुमचा उद्या. आज दिवस आपला 5 वर्ष लागली. 5 वर्ष लागली पण दिवस हा प्रत्येकाचा असतो हे आज समजलं. पायरा कोणाबरोबर होता? आपलं ह्यांचा पैंजण होता आपलं काय बापूशी दाम नाही आपलं हे संतोष शेट नाही हे सरपंच हां फुलसुंगीचे काय त्यांचं नाव पैंजण म्हणून आहे. शेंडगे आपले माळशी असंच खोंड रात्री पायरा झालाय 8 वाजता. आमचा एक पायरा 5 दिवसापूर्वी झालेला कॅन्सल झाला. ह्याच्याबरोबर कोण आहे? संदीप काका हळपडे यांचा कुठला? यांचा पैंजण म्हणून आहे. पैंजण? हां पैंजण म्हणून बैल आहे. बरं, पायरा कसा झाला? पायरा झाला रात्री काल 4 वाजता पायरा झाला. आमचा पायरा एक जणासोबत झाला होता पण एक 3 दिवसापूर्वी म्हणजे काल त्यांना सांगितलं चिठ्ठ्यावर लाईव्ह निघताना की कॅन्सल. मग कॅन्सल झाल्यावर चिठ्ठी बी टाकता येणार आम्हाला काहीच नाही. आमच्या मित्रांना पोरांना ह्याला त्याला पोरांना फोन केलं. मग त्यावेळी ह्यांचा बी पायरा कॅन्सल झाला होता पैंजणवाल्याचा. मग आम्ही तात्याला मी फोन केला, तात्या अशा असा पायरा कॅन्सल आहे की आमचं नाव टाका तिथं. मग त्यावेळी तो पायरा झाला रात्री 4 वाजता. आणि अचानक काय काय गोष्टी घडल्या तर चांगल्यासाठी 100% चांगल्यासाठी कुठं झाला. असतो हा बैल? सोनगाव बारामतीमध्ये. बारामती सोनगावमध्ये. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर आपला ओमकार ड्रायव्हर होता. उजवीनं डावीनं पडतो? उजवीने एकच खांदा आपला पब्लिक पब्लिक. पुन्हा एकदा नाव सांगा, नंदीची ओळख सांगा. माझं नाव राहुल सुभाष सपकळ, राहणार सोनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आणि हा बैल आहे मुंबईचा नीती दानाजी पाटील दहिसर त्यांचा तुफान म्हणून बैल आहे. हां ऑल द बेस्ट मला. धन्यवाद मित्रांनो. आत्ता जे 61 फाट्याचं जे मैदान होते पारंपरिक हिंद केसरी, यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारा बैल पैंजण. नमस्ते, काय नाव तुमचं? माझं नाव अवधूत प्रमोद निगडे. निगडे. कुणाचा बैल आहे हा? हा सरपंच संतोष शेठ मोडक वडकी पुणे यांचा बैल आहे पैंजण. होय. म्हणजे कशाला शेती कामाला घेतलेलं का? हा, मग पळवायचा डिसिजन कसा घेतला? त्या आम्ही दरेवाडीला तिथं मैदान झालं, तिथं मैदानला फेरा म्हणून आपलं नेला दरेवाडीच्या सोन्यावाल्यावरून. ते म्हणले तिथं गट काढला सीमीला चांगल्या गाड्या होत्या, तिथं सीमी पण काढला आणि तिथं 1 नंबर केला. बर. हा, ह्याच्या अगोदर कुठे 1 नंबर केलेत किंवा गुलालात राहिलाय? ह्याच्या अगोदर बरेच गुलाल झालेत. एका डाव्यावरनं कळतंय शांत बैल आहे. हा, उजवीनं पळतो डावीनं? दोन्ही खांदीकडे. कुठल्या यायची खरेदी? ह्याची खरेदी बाजारातून घेतलेली. असाच शेतीसाठी? हा, जे चांगले आपण म्हणू पैशाचे बैल घेतले, चांगले पळणारे बैल घेतले, ते लाभले नाही, पण असंच आपण शेतीला घेतलेला बैल तिला लाभला. घेतलेला बैल लाभला. देवाची कृपा आणि माणसाचे स्टार म्हणतात ती लाभले माणसाला. आज पायरा कोणावर होता? आज गणाभाऊ. गाणाभाऊ. बरं, गाणाभाऊ पायऱ्याचं नियोजन कुणी केलेलं? ती सरपंचांनीच केलं तर. हां, बरं. काय सांगाल ह्याची कामगिरी सांगा अगोदर, कुठं मोठे गुलाल घेतलेत? आता ह्याला शिवरीला झालं तर MI शिवरी आपली सासवड बसली तिथं एक, सासवडला 3 मैदान फायनलला होता. अजून पण सगळ्यात मोठं मैदान आज म्हणू आपण. हा, कुठं असतो हा? वडकीतच असतो. वडकीतच असतो. सरपंचांच्याकडे. सरपंचाच्या घरी. नाव काय? पैंजण. तर ऑल द बेस्ट फायनलसाठी. धन्यवाद. मोने ग्रुप चिंचनेर यांचा गाणाभाऊ. गाणाभाऊ उजवीनं पळतोय डावीनं? हा उजवी खान आतून बाहेर. ह्याच्या अगोदर काय कामगिरी राहिली? बेडगावला 2 वेळा झाला हिंदी केसरी. हा ना? हा, पायरा कोणी केला होता? राज कदम चिंचनेर. आणि कुठली खरेदी आहे बैलाची? इथले 2 वर्ष झाले इथले घरचं आहे, आदतपासून आपल्या बशीच आहे. चालेल, जास्त वेळ घेत नाही, आता फायनल पळणार आहे. तुम्हाला ऑल द बेस्ट. बैलाचं नाव पुन्हा एकदा सांगा. गाणाभाऊ. गाणाभाऊ आणि पैंजण. ऑल द बेस्ट. मित्रांनो, अजून एक नवीन चेहरा. कुठला आहे हा चेहरा? मैनी गानवड नेवरे सुपणे. बर. कुठली खरेदी आहे ही? ही जालन्याच्या पलीकडून आणले, जवळजवळ त्याच्या पलीकडे 60-70 किलोमीटर. ह्याच्या अगोदर काय राहिली या कामगिरीची? कामगिरी तसं म्हणायला गेलं तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणल्यापासून मार नाही खाल्ला, बऱ्यापैकी सगळ्या टॉपच्याच बैलात पळाला आहे. मोठी मैदानं सांगा, कुठं नंबर आहेत त्याचे? मोठी अशी म्हणता येणार नाही, कारण त्याच्या आयुष्यात 2च मोठी मैदान आली, पेडगाव आणि एक. पेडगावला सेमीला फॉल झाली, सावकाराबरोबर होतो. निकाला थोडी लॉबी झाल्यामुळं नाही निकाल भेटला. दाताला कसं आहे? दुसरा आहे आत्ता. बरं. पायऱ्याचं नियोजन कोणी केलं होतं?
त्याचं पायऱ्याचं सगळं नियोजन असतं फक्त प्रथमेश मामाने नेवरी. हां सर्जाबरोबर पळायचं ज्यावेळेस सगळं नियोजन झालं, कारण पळण्याची शैली वेगळी आणि पहिल्यांदाच पळती गाडी. हो हो. काय कशा पद्धतीनं त्या गोष्टी चालल्या होत्या मनात सगळे? आता सांगायचं तर त्याला पायरा झाला दुसरा, पण तो बैल जरा मोठा होता आणि डॉक्टर बल्लाळ त्यांचा फोन आला की असं असं पायरा आपण करून इथं पळवू आपण. त्या डॉक्टरांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आपलं हे नियोजन केलं. पण डॉक्टर करतात ते एकदम परफेक्ट करतात, त्यामुळे हे शक्य झालं आम्हाला. गटात चमकदार कामगिरी, सीमितही त्या पद्धतीनं अटीतटीची लढत काय सांगचाल की पैरा आणि मोठ्या पायऱ्यात पळणं नामांकित आणि त्याच्यानंतर एकदम प्रेक्षकांचं लक्ष जाणं किती महत्त्वाचं आहे मोठ्या बैलाबरोबर, नामांकित बैलाबरोबर पळणं? आता तसं सांगायचं झालं तर चंद्यापाळाला बघा लखन असेल, परत नितीन आबांचा पाखरे असेल, प्रत्येक बैलाबरोबर बकासूर असेल, आमचा वादळ असेल मानगरचा, परत चिमण्या असेल अमित शेठचा, बरीच मोठी सगळीच मोठी बैल सगळ्या बैलात पळाला. राहिला तर फक्त सर्जा पळायचा. आज सर्जावर पळायची इच्छा पूर्ण झाली. सर्जावर पळायची भीती याच गोष्टी होती, सर्जाचं पळणं खड्या माथ्याच आणि आपला खोंड किती जर झाला तर बारीक बच्चे त्याचं पळणं खाली जमीन धरून आणि त्याचं पळणं असं खड्या माथ्यानं. आम्ही म्हणूनच तुम्हाला विचारला प्रश्न की दोघांची पळण्याची शैली वेगळी आहे. मग त्यामुळे आम्हाला भीती वाटायची, पण नशिबानं आज योग जुळून आला आणि ते घडून आलं. ड्रायव्हर कोण होतं? बहेड्यावर वाटेगावचं. मित्रांनो बघू शकताय एक नवीन चेहरा. अगोदर मैदानात राहत होता, पण एक मोठ्या नामांकित मैदानात गुलाल पात्र झाला आहे. चांद उर्फ चंद्या. तुमचं नाव सांगा, बैल कुठं असतो हा? सूर्यकांत पवार बैल असतो गाणवडमध्ये. हे कुठं आलं गाणं ते? हे मायनीजवळ, विटा मायनीजवळ यांच्याकडे असतो. हे सगळं बघतात. ऑल द बेस्ट फायनल. धन्यवाद. नवीन वासरू गुलाल पात्र झालेलं आहे, सांगा वासराची ओळख. वासरू आहे मुंबईमधलं बदलापूरवाल्यांचं बेडा ग्रुप सिंगम ग्रुप. कसं आहे दाताला? दुसरं आहे आता. कसं आहे? कुठली खरेदी आहे? खरेदी त्यांचंच आहे घरचं वासरू. होय. आत्ता इकडं घाटा कोणाकडे असतं? संभाजीराजे भोसले मुरुम. मुरुमकडं. बरं, पहिला आज कोणावर होता? कुमट्याचा वजीर. कुमट्याचा वजीर. ह्याच्या अगोदर कुठं राहिला गोलात? देवशेर तिथं ह्याच्या शाहू महाराजला कडणी सीम कडन काढले. राहिला होता ना. आज एवढ्या मोठ्या मैदान ते गुलाल पात्र. काय नाव आहे याचं? चिक्या. चिक्या तर दिसतोय आहे का नाही? हा चिक्या. आणि कोण पळाला? वजीर. वजीर. कुमट्याचा वजीर. ड्रायव्हर कोण होतं? प्रशांत ड्रायव्हर चिचनेरचा. ऑल द बेस्ट फायनलसाठी. कुठला बैल आहे हा? हा फुरसिंगीवाल्यांचं नाव काय? ही पहिलवान संदीप काकांचा पैंजण. पैंजण. बर. खरेदी कुठली राहिली? ही खरेदी त्यांनी सातारमधनं घेतली होती. सातारमधनं का? कोणाबरोबर पळाला आज? आज मुंबईवाल्यांचा तुफान सोनगावमध्ये आहे. तुफान पळाला. तुफान. आणि हा दाताला कसा आहे हा? सायदाते. ह्याच्या अगोदर कुठं बोलायला? आता सलग ह्या उन्हाळ्याला 10-15 मैदान फायनल. उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय? डावीनं उजवीनं हातनं पळतो. फुरसुंगीत असतो का बैल? नाही हित असतो माळशिरसमध्ये, सदाशिवनगरमध्ये. मोठा बैल आहे. हां ॲग्रेसिव्ह आहे. हां नाही मारत नाही, लय शांत आहे. हा का? आज ड्रायव्हर कोण होतं? आज ओम ड्रायव्हर आडेगावचं. पुन्हा एकदा बैल कोणाचा आहे आणि ओळख सांगा बैल. हा बैल फुरसिंगवाल्यांचा एक वर्ष झालं मायापाशी आहे. संदीप काका हरपळ्यांचा बैल आहे. नाव काय? पैंजण. 2 पैंजण आज हां गुलालाला. 2 पैंजण. आणि जवळच्या जवळ फुरसंगी वडकी. हां फुरसिंगी. फायनलसाठी ऑल द बेस्ट. एक नवीन चेहऱ्याची ओळख सांगा. कुठलाही चेहरा? शंभू 4 बैलात पळतो गाठाला पुण्यामध्ये. अरे वा. दुसरा शर्यत प्रकार प्रयत्न केला आणि त्यातही यश. कुठला बैल आहे हा? हा शंभू आहे 4 बैलामध्ये पळतो. कुठला पण गाव कुठला? चरोली. चरोलीच आहे. हो. अरे वा. कसा आहे दाताला? दाताला आता कडदात करतोय. बरं. पायरा कुठला होता? निलेश काळ्यांचा बैल होता नखऱ्या. नखऱ्या. पण दोन्ही घाटात पळणारी बैल पहिल्यांदाच आणलाय काय पळवाय? हो पहिलंच मैदान. अरे वा. मित्रांनो वेगळा शर्यत प्रकारामधला बैल इथं येतो, पहिल्यांदा येतो आणि एवढ्या मोठ्या मैदानात गुलाल पात्र. आनंद खूप मोठा असतो. आनंद आज सगळे आमची टीम खुश आहे. पहिल्याच मैदानाला गुलालात राहतो आता मी. आता पाहू फायनल आता काय होतंय. उजवीनं पळतो डावीनं?
दोन्ही खांद पळतो. घाटात पळणार आहे त्यामुळे तर त्याला काय चारी कांडी पाहिजे चारी कांडी गाठात पाहिजे. मागं पुढं दोन्ही चारी खांद पळतो. एवढ्या लेट का आणलं म्हणजे इकडं पळवाय कारण तो टॅलेंट आहे त्याच्यात. टॅलेंट आहे पण तो 4 बैलांमध्ये पण तिकडं म्हणजे 1 नंबरमध्ये पळतो त्यामुळे इकडं कधी विचार केला नाही. आता मैदान यात्रा संपल्यात त्यामुळे विचार केला इकडं पळू म्हणून. नाव सांगायचं शंभू आणि मालकांचं नाव. अजित ज्ञानेश्वर काळजे चरोली. सुरुवात झालेली आहे मित्रांनो एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानात आणि घाटातील बैल येतो, नवीन शर्यत प्रकारात पळतो आणि गुलाल पात्र होतो. मोठी गोष्ट आहे. ह्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. ह्याच्याबरोबर पळाला घाटातील अजून एक बैल आणि इकडेही पळणारा नखरे. नखऱ्या निलेश काळेंचा. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. अजून एक नवीन चेहरा. चेहऱ्याची ओळख. चिक्या कुठला आहे हा चिक्या? सांगवीचा कोरेगाव तालुका. बरं. ह्याच्या अगोदर कुठं कुठं राहिलाय गुलाला? मुलाला भरपूर ठिकाण राहिलाय तो. मोठी मैदान सांगा. आदतमध्ये सगळे 1 नंबर केलेले. किनवी, ढवळ, आपशिंग, परत सापमध्ये ओपनमध्ये राहिला 3 नंबर केला. गोसावाडीत 1 नंबर. दुईखांदी हो दुखांदी पळतोय बैल. हा. कुठली खरेदी? गावातलीच खरेदी आहे. अरे वा. गावातल्या गावात. गावातच घेतलेली. कितीची खरेदी आहे? त्या टायमाला लहान घेतलेला आम्ही 1 वर्षापूर्वी घेतलेला. 25,000ची खरेदी आमची. ह्याच्या बरोबर पायरा कुठला आहे हा? KGF आहे. निखिल देडगे त्यांचा आहे. वा. जसं सांगितलं कॉमेंटमध्ये की मुलगी झालेली आहे, कन्यारत्न आलेला आहे. कन्यारत्न झालेली आहे. म्हणजे लेडी काम करतं बघा आणि लक्ष्मी ज्यावेळेस दारात येते त्यावेळेस सगळ्यात अर्थानं त्या घरात केसरी झाली आम्हाला. म्हणजे गिफ्ट दिल्यागतच झालं आम्हाला ते. वा. क्या बात आहे मित्रांनो. कधीही म्हणजे लक्ष्मीचा दारात आल्या अर्था ज्यावेळेस दारात येते त्यावेळेस सगळ्याच रूपानं आपला बदल होत असतो. आणि तिची सोन पावलं दारात आली त्यांना आज एवढं मोठं यश. हो यश भरपूर दिलं आम्हाला. म्हणजे जेव्हा जेव्हा एकाच जुट्यात आलेत ना तेव्हा फायनल राहिलो आम्ही. ड्रायव्हर कोण होतं? सोमा ड्रायव्हर वाकळवाडी. आता ह्या बैलाकडे जाऊ. काय राहिलेलं आहे ह्याचा प्रवास KGFचा? KGFचा प्रवास म्हणजे ही गाडी अगोदर पळवलेली होती सापच्या मैदानात. तेव्हा बी गाडीनं 4 नंबर केलेला. कुठं असतो हा KGF? KGF जळगाव चंदुडावर यांच्या घरी असतो. होय. असं का नाव ठेवलं KGF? पिक्चरवरनं शेटनं ठेवलेलं ती फिल्म पिक्चरवरनं. पिक्चरवरनं. मित्रांनो बघा KGF आणि ह्याचं नाव चिक्या. घरचीच गाडी. KGF आणि चिक्या गुलाल पात्र झालेले आहे. धन्यवाद. तर मित्रांनो हे होते नवीन चेहरे, नवीन गुलाल पात्र बैल आहे. मित्रांनो प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे पण यातून एकच सिद्ध होतं की बैलगाडी शर्यत हे प्रत्येक दिवसाला बदलत राहते आणि प्रत्येकाचा दिवस येत असतो. त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे हे सिद्ध झालेलं आहे. तर सर्व नंदींना या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा. ज्यांचा पराभव झालेला आहे खचून न जाता पुढच्या मैदानात वाट बघत असेल गुलाल असं आपण आशा बाळगूया. धन्यवाद.